बघा तुम्हाला शक्तीपीठाच्या बाबतीत पण एक मी गोष्ट क्लिअर करतो. पहिला पण शहरात येणार नव्हता. बघा त्यामध्ये ज्योतिबा कव्हर केलेला आहे आणि आपल्या शहराचा पूर्ण रिंग आपण करतोय. त्यामध्ये पहिल्यांदा जो आजरा मार्गे जाणार होता तो थोडा आजऱ्याच्या आता अलीकडून 5-6 गावं फक्त अलीकडून जातात, अलीकडे जाते 5 ते 6 गावं त्यातनं कमी केलेत. पण तरी पण त्या लोकांनी आपल्याला पहिल्यांदा शक्तीपीठ करावं. 60 गावं जी कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या 60 गावातल्या सर्व गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी 7-12 धारक होते ते माझ्यावर स्वतः आले होते. आम्ही MD MSRDC सन्मान्य अनिल गायकवाड यांची भेट घेतली होती आणि त्यांनी त्यांचे 7 बारे या शक्तीपीठ व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांना दिले होते, हस्तांतरित करावे म्हणून. आणि त्यामुळे ह्याला विरोध नव्हता. तरी पण आमचे आमदार शिवाजीराव पाटील जे चंदगडचे नूतन आमदार आहेत त्यांनी एक मागणी केली की ह्याला चंदगडमध्ये पण हा शक्तीपीठ घ्यावा. आणि त्यामुळे तो चंदगडमध्ये घेत असताना तुम्ही 4-5 गावातून हा पहिल्यांदा येतो तिकडून चंदगड मार्गे मग आपण गोव्याकडे जातोय. पण ही 5-6 गावं जी आहेत याला कनेक्टिव्हिटी पण आपण शक्तीपीठाच्या माध्यमातून देतोय की जेणेकरून याचा ही पण विकासापासून खुंटलं नाही पाहिजे.